रामकृष्ण हरी सर्वांना. हाय युट्यूब फॅमिली सर्वांना. तर हा व्हिडिओ आपण तुम्ही टायटल बघून तर कळालाच असेल, पण तुम्ही म्हणताल टायटल वेगळा होता, थंबनेल वेगळा होता, बघतो आम्ही काहीतरी वेगळं. पण तुम्ही शेवटपर्यंत जर का व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर समजणार आहे तुम्हाला. तर कारण असं झालं की मी व्हिडिओ काढण्यासाठी चंद्रभागा नदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक जणांनी ओळखलं मला की दादा तुम्ही व्हिडिओ करता म्हणून. तुमचा व्हिडिओ बघितला वाटते म्हणले युट्यूबवर का फेसबुकवर बघितला माहित नाही, म्हणलं हो करतोय मी व्हिडिओ. भरपूर व्हिडिओ आपले म्हणजे भरपूर दिवस पण झालं करतो, भरपूर व्हायरल व्हिडिओ आहेत आपले. पण आपण एक व्हिडिओ टाकला असा होता की पंढरपूर मध्ये येतात चाल तर असं काय काय बघण्यासारखं आहे ते. तर त्यावरच आधारित त्यांनी मला एक प्रश्न विचारला की आम्ही मागच्या वारीला आलो होतो, म्हणजे मागच्या वर्षी. तर दादा आमची अशी अशी चोरी झाली म्हणजे चंद्रभागा नदीत, तशी आम्ही गाडी लावली म्हणजे आणि गाडी तिथंच लावून आंघोळीला गेलो. तर तिथं काच फोडून त्यातली त्यांचे काय मोबाईल रक्कम काय पैसे सोनं वगैरे असेल तर ती संपूर्ण मालमत्ता पकडून एक 5 लाखाच्या आसपास असेल म्हणजे त्यांनी सगळे एका पर्स मध्ये ठेवून आम्ही सगळे म्हणजे दर्शनाला तिथं पुढे जाणारच होतो, पण सगळं आम्ही व्यवस्थित ठेवून एका पर्स मध्ये ती पर्स ठेवलेली म्हणले. आणि कोणी ठेवताना बघितलेलं का कसं बघितलेलं माहित नाही म्हणले, पण ती त्यांचा आयफोनच 1,30,000चा आयफोन होता मित्रांनो. पण सांगून मला इतकं वाईट वाटलं ना मित्रांनो, म्हणजे काय करावं काय ना असं वाटलं. मग ह्यावर एक व्हिडिओ बनवा असं मी विचार केला मित्रांनो. तुम्हाला वेगळं वाटेल की बाबा ह्यांचं चोरीला गेलं नाही काय व्हिडिओ बनवतात, पण चोरीला गेलं ह्यांचं आज ना उद्या आपलं हे जाऊ शकते मित्रांनो. त्या आधारित वर व्हिडिओ बनवलेला. आता आशीर्वारी इथे भरपूर ठिकाणी तुम्ही बाहेर गावावरनं इकडून तिकडून येता, पण आपलं जी किमती सामान आहे मित्रांनो ती एकदम विठ्ठल समितीचे लॉकर वगैरे आहेत, सगळं काय तुम्हाला विठ्ठल समितीचं किंवा शासनाचं सगळं काय. पण तिथं तुम्ही इकडं तिकडं गाडीत किंवा कोणा पैसे ठेवण्याऐवजी तिथं ठेवले तर तुमचं सोयीस्कर होईल. किंवा बँकेत वगैरे पैसे ठेवून एटीएम कार्ड जवळ किंवा मोबाईलच्या पाठीमागं किंवा कुठेही जरी ठेवलं तर चालते, पण गाडीत म्हणा इकडं म्हणा आपल्या एकदम अनमोल आणि भारीतल्या किमतीच्या वस्तू कोणी सुद्धा असं कुठेही ठेवून जाऊ नका मित्रांनो. मी म्हणजे एकदम तरमळ वाटली बघा त्या व्यक्तीनं जेव्हा सांगितलं ना दादा आम्ही म्हणजे 5-6 जणांचं सगळं एकत्र करून आमचं एक जवळपास 5 लाखाचं म्हणले संपूर्ण असेल म्हणले आमचा जे पैसा अडका सोनं नाणं असेल. थोडक्यातले थोडीशी एकदम म्हणजे हायफाय फॅमिली नव्हती, थोडी मिडियम. पण त्यांचं जर का गेलं तर उद्या ना आज उद्या आपलं हे जाऊ शकतं मित्रांनो. त्यामुळं सावधानीनं आपण राहिलो आलो गेलो तरच काळजीनं सगळं काय होईल. आता सगळे काय एकाच सारखे माणसं नसतात. मी सुद्धा पंढरपूरचा आहे, पण माझं मन वेगळं असू शकतं. काही जण अजून पंढरपूरचे असतात, काही जण पंढरपूरच्या बाहेरचे असतात. असं म्हणते काय आता बाहेरच्या चालू असते पंढरपूरचे लोक बेकार आहेत, पण पंढरपुरातली पण 100%तले 99% लोक चांगले आहेत मित्रांनो. 1% जे खराब असते त्याच्यामुळे 99%वर बोट येते मित्रांनो भानगड ते. तर तुम्ही वारीला ही वगैरे येत असाल तर मित्रांनो एकदम सावधानीने या मित्रांनो. तुम्हाला म्हणजे असं चोरीला जाईल किंवा काय घडेल असंही काय म्हणजे करू नका, किंवा आपले पैसे जातील किंवा मोबाईल जाईल किंवा काय. आता आशीर्वाद तितकं प्रमाण बेकार असतं ना मित्रांनो, प्रमाणाच्या बाहेर. तर त्यांनी म्हणजे डोळ्यातनं त्यांच्या म्हणजे घरचे ज्यावेळेला बघत होते त्यावेळेला डोळ्यातनं मित्रांनो पाणी काढत होते. असं म्हणजे कोण पण आपलं जेवढं मेहनत केलेली एवढं फिरायला आलो देवदर्शनाला आलो लेकरांना लावून सुट्ट्या वगैरे आहेत असं म्हणजे गाडी कडं लावली त्यांनी, नदीला आंघोळी करायला गेले, आंघोळी करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन मंदिराचं गाडीकडे आलते. त्यांना विठ्ठल मंदिराकडे पार्किंग करून पांडुरंगाला विठ्ठल रुक्मिणीला इकडं तिकडं दर्शनाला जायचं होतं अजून. पण तिथंच त्यांची चोरी झाल्यामुळे त्यांचं मन पूर्ण खचलं मित्रांनो. त्यांनी तिथूनच पाया पडून तिथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली मित्रांनो तिथंच, आणि हाय असं घराकडे निघले. कारण की त्यांचं मन इतकं खचलेलं ना प्रमाणाच्या बाहेर. त्यांनी पांडुरंगाला पण गेले नाहीत मित्रांनो. तर आपला व्हिडिओ छोटासा कसा वाटला, आणि म्हणजे ह्यातून एक सांगण्याचा उद्देश एकच होता मित्रांनो की तुम्ही ही बाहेर गावावरून येत असाल तर सावधान एकदम सावधान राहा मित्रांनो. कारण की आज जी
एखाद्या वारकऱ्याबरोबर घडले, उद्या आज माझ्यावर, तुमच्यावर, कोणाहीवर घडू शकतं मित्रांनो. त्यामुळे आशीर्वाद आलेले, बाहेरून इकडून तिकडून लोक येतात, चोराचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे सावधान राहा मित्रांनो. आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जी कोण नवीन होतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ आहेत ते आपले कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.